बघितलं गुरुगुरी कशी येते गुरुगुरी ही गुरुगुरी एवढीच गुरु ह्याच्यानंतर काहीच नाही. मला सांगायचंय मत वाया घालू नका. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, मत वाया घालू नका. काय करणार निवडून आल्यानंतर काय करते हे बघा. हे असा उतारा पाडणार उतारा पाडणार असू द्या की ज्याच्या पायाखालची माती घसरून गेली ना, वाळून गेली ना, त्याची अशा काळाचा नसते. ही जनता बघायला माझी उतावळेपणा किती असावा हे उदाहरण तुमच्या समोरच आहे, बाहेर नाही. आणि खरं आहे कुठली गोष्ट करू खरं आहे ना. मला डिस्टर्ब करायचं आणि मला डिस्टर्ब करून तुमचं काहीच होणार नाही. बोलत तुम्ही काय मला डिस्टर्ब करता, तुमच्यात काय जमाचं नाही डिस्टर्ब करता, तुम्ही मला डिस्टर्ब काय करणार. देशात घडलंय का एखाद्या रनिंग आमदाराचं डिपॉझिट गेलंय. देशात घडलं गेलं देशात देशाचं घडलं असेल तर मला दाखवा. फक्त मी या निवडणुकीत मी मागा घेतो. देशात घडलं दाखवा. तो इतिहास तुम्ही केलेला आहे. किती मोठा इतिहास आहे तो. गिरवीज बुकामध्ये नोंद झालेली आहे. गिरवीज बुक आपल्याच्यामध्ये नोंद झालेली आहे. आणि मी कुठं होतो तेव्हा जेलमध्ये. जेलमध्ये छोटीचे कामं करणारे, त्याच्यावर मलिदा लाटणारे आणि त्या मलिदा लाटणाऱ्याला दाखवून द्यायची आता हीच वेळ. अरे बाबा गंगाखेडचा कोणी विकास करतोय, तुम्ही सहकार्य करू नका. जे करतोय त्याचा कमीत कमी तुम्ही त्याचा आत्महत्या आणू नका, अडथळा तर आणू नका. आणि शहराला बिस्लरीचं पाणी एखाद्या वर्षामध्ये बिस्लरीचं पाणी मी तुम्हाला रोज देणार आहे. रोज गंगाखेड नगरपालिका निवडणूक 2025 गंगाखेड शहर विकास आघाडी या पॅनलचा अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेली रॅली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या नगरपरिषदेच्या उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया, तसेच या शहराचे आतापर्यंत म्हणजे आजोबापासून ते आतापर्यंत एक सुरक्षेसाठी आणि या शहराच्या विकासासाठी काम करणारे असे आपले बाळकाका. मी त्यांना विचारलं, मी त्यांना बोललो की मला बाळकाका तुमची आम्हाला मदत हवी आहे. बाळकाकाचं मला उत्तर हे होतं, साहेब तुम्ही आम्हाला विचारलं जरी नसतं 100% आम्ही तुमचं काम करणार होतो. असं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त शहराचा विचार करणारं, या शहराच्या विकासासाठी लढणारं आणि एक सुरक्षित राहावं आपलं शहर म्हणून असं विचार करणारं एक आपलं घराणं असे आपले बाळकाका. तसेच आमचे विधानसभा अध्यक्ष किसनरावजी भोसले, आमचे सभापती साहेबरावजी भोसले, तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी अनुरे, जी नितीनजी चौधरी, अफजलभाई माजी नगरसेवक, माजी उपाध्यक्ष सय्यद अकबरभाई, तसेच सर्वात ज्येष्ठ असे व्यापारी माननीय सुभाष नळकर, नितीनजी चौधरी, अफजलभाई, शंकरजी वाघमारे, सत्यपाल साळवे, ज्यांनी आपण बघितलं असेल 3च नगरसेवक माझे निवडून आले होते, पण तिघांनी एकदा कशा प्रकारे मला म्हणजे जनतेला न्याय मिळवून दिला असे सत्यपालजी साळवे, बालाजी मुंडे, बालाजी लटपटे, दीपकजी तापडिया, राजेश दामा, संभाजी पोले, राधाकृष्णजी शिंदे आणि मंचावर उपस्थित आले सर्व शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो. खरं पाहिलं म्हणजे आज आपण जर बघितलं आमच्याबद्दल, आमच्या शहर, आमच्या आघाडीबद्दल किंवा माझ्याबद्दल जे काही चर्चा होते, काय चर्चा होते किंवा 1100 कोटी आणले, पण ते कुठे आहेत 1100 कोटी? त्याची यादीच घेऊन आलेलो मी आज.
कुठे आहेत आणि काही काही व्हॉट्सअपवर लिहितात की 1100 कोटीचे कामं करणारे त्याच्यावर मलिदा लाटणारे आणि त्या मलिदा लाटणाऱ्याला दाखवून द्यायची आता हीच वेळ. तर मला पूर्ण सांगता आलं नाही. असं काही व्हॉट्सअपवर म्हणजे लिहितात. मला त्यांनाच विचारायचं आहे, जे लिहिणार आहेत त्यांना, की तुमचं एखादं काम दाखवा कुठं केलं असलं तर. मी येतो ते काम बघायला. किंवा तुम्ही स्वतः जाऊन बघा. तुमच्या घरचे कोणी इंजिनियर असतील, कोणी आणखी कोणी असतील, त्याला घेऊन जाऊन विचारा आणि सगळं बघा आणि त्या इंजिनियरला बघायला सांगा काम योग्य झालंय की नाही झालंय. त्यात एखादा हायर करा कोणी एखादा आर्किटेक्ट आणि जाऊन बघा. जी एसडीएम बिल्डिंग बनलेली आहे तुमचं स्वतःचं घर आहे का तसं मला सांगा. मला जे टीका करायचं त्या टीका सर्वांना विचारायचे स्वतःचं घर आहे का तसं सांगा. नगरपालिकेची बिल्डिंग बनते आता बनली आहे तसं तुमचं तशा प्रकारे घर आहे का मला बोलून सांगा. आणि मी जवळजवळ सांगतो, मी यादीच वाचून दाखवणार आहे तुम्हाला. हे गंगाखेड शहरातील कामं सांगतोय मी. विशेष संस्था अनुदान योजनेअंतर्गत 4.5 कोटी, विशिष्ट पूर्ण योजना अंतर्गत गोरक्षण सभागृह, पुणेश्वर गायलेली ओळखड सभागृह इत्यादी 10 कोटी, नगरी दलित वस्ती 4 कोटी, डीपीडीसी वैशिष्ट्य पूर्ण 4.5 कोटी 60 लाख, दलित वस्ती 11 कोटी, दलित तर योजनेअंतर्गत रस्ते विकास कामासाठी 1.4 1 कोटी 40 लाख, नवीन कोटी योजना 5 कोटी, सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान अंतर्गत रस्ते 135 कोटी. आता 135 कोटीमध्ये काही जणांचं म्हणणं आहे की बाबा हे रस्ते गावात कुठं होत आहे, सगळे बाहेर रस्ते होत आहेत. हे डीपीचे रस्ते असतात आणि डीपीला हा निधी मिळणार होता. मग डीपीला निधी मिळणार आपण घ्यायचा नाही का? 12 मीटरच्या रस्त्याला फक्त 125 कोटी, म्हणजे जिथं 12 किलोमीटर 12 मीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून डीपी रस्ते असल्यामुळे तो रस्ते आपण करतोय. आता त्याच्यानंतर आपण 6 मीटरचे 9 मीटरचे आपण रस्ते आता घेतले, ते 122 कोटी. तेही रस्ते आता ते 122 कोटी तेही आपल्याला ते रस्ते चालवणार आहेत. बाकी त्याच्यानंतर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असे कामं शहरामध्ये पण आपण रस्ते करतोय आता. तसेच अल्पसंख्याक योजना शादीखाना कब्रस्तान संरक्षण इत्यादी कामासाठी 2 कोटी, नगरोत्थान योजनेत गंगाखेड शहराकरिता नवीन पाणी पुरवठा 100 कोटी. हे रेल्वे उड्डाणपूल गंगाखेड, आपला हा ब्रिज उड्डाणपूल, हा उड्डाणपूल करण्यासाठी लोक कोर्टात गेले. ते आज उमेदवार आहेत. या शहराचा विकास व्हावा असं वाटतं का त्यांना? हा ब्रिज कोणाला दुःख देतो? हा ब्रिज व्हावा की नाही हा गोळ करून सांगा बरं, ब्रिज व्हावा का नाही? काय तुमचं म्हणणं आहे? सगळ्या गंगाखेडचे आहेत तुम्ही. आज हे जवळजवळ किती वेळ बंद होता, ठीक आहे. आता हा रेल्वे ब्रिज वर चालला म्हणजे रेल्वे 3-4 किलोमीटर बाहेर चालली, मान्य आहे. रेल्वे बाजूला गेल्याच्या नंतरही आपला ड्रायव्हर पाहिजे का नाही? आज नॅशनल हायवे जाते आपल्या इथनं. परभणीत मिळाली ट्रॉफिक किती आहे? गंगाखेड मिळाली ट्रॉफिक किती आहे? नांदेडहून, परळीहून, इकडून आपल्या लातूर मिळाली ट्रॉफिक किती आहे? ही ट्रॉफिक शहरातून जाते. अर्ध शहर मध्ये अर्ध शहर खाली आहे. आपल्याला फ्लायओव्हर नको आहे. ही येणारी ट्रॉफिक जर तिकडे जर गेली, वर फ्लायओव्हर गेली त्याला परभणी तर खाली उतरला, परभणीला गेला. परभणी येणारा नांदेडला जायचा, तो खाली उतरला, तो नांदेडला गेला. इकडून आपला लातूर कोदरी वगैरे लातूर तिकडून आले त्याला परभणी, तो परभणीला गेला. हा फ्लायओव्हर आवश्यक असताना लोक कोर्टात गेले आणि कोर्टात तर गेले आणि आता निवडणूक लढवत आहेत. तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का? आवाज द्या, मतदान करणार आहेत का? आणि मला एक सांगायचंय, हा विषय तर ठीक आहे आणि हे कामं 135 कोटीचे कामं होते, तिथं कोर्टात कोण गेलं? जे कामं होऊ देत म्हणून. जवळजवळ 6 महिने डिले झाला ना, हे सगळ्यांना माहिती आहे कोर्टात कोण गेलं. ते निवडणूक लढवाले. अरे तुम्ही कामं आणले ते होऊ नये म्हणून कोर्टात जातात. तुम्हाला काय अधिकार आहे निवडणूक लढवायचा? काय अधिकार आहे तुम्हाला निवडणूक लढवायचा? हे रोड ह्याच्यासाठी कोर्टात गेले.
हा रोड उभा रोड ह्याच्यामध्ये बी काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आहे तसं मी कोर्टात गेलो. अरे बाबा, गंगाखेडचा कोणी विकास करतोय, तुम्ही सहकार्य करू नका. जे करतोय त्याचा कमीत कमी तुम्ही त्याचा आत्महत्या आणू नका, अडथळा तर आणू नका. म्हणजे कुठलंही काम करायचं म्हणजे कोर्ट याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट, नगर परिषद गंगाखेडची प्रशासकीय इमारत जी आहे ती 10 कोटी आहे. शासकीय विश्रामगृह 2.5 कोटी आहे. पंचायत समिती प्रशासकीय बिल्डिंग 9 कोटी आहे. पंचायत समिती कर्मचारी निवासस्थान 11 कोटी. म्हणजे पंचायत समिती बिल्डिंग मानतोय आपण, तहसील एसडीएम मानतोय. त्यांना असं नाही सोडलं की त्यांना राहिल्याची व्यवस्थाही करतोय आपण. त्यांच्यासाठी क्वार्टर आणतोय. जे काय पंचायत समिती सभापती असतील, त्यांचे कर्मचारी असतील, तहसीलचे कर्मचारी असतील, एसडीएमचे कर्मचारी असतील, सर्वांसाठी करतोय. तहसीलदारला क्वार्टर होतं काही करायला, डिप्युटी कलेक्टर असेल, एसडीएमला होतं काय क्वार्टर खाली राहिला. बघा तुम्ही कोणी 2-1 एसडीएम राहायला गेले, तहसीलदार क्वार्टर रेडी आहे. बाकी आणखी कर्मचाऱ्याचे क्वार्टर चालू आहे. इथं पंचायत समिती, इथं बाजूला क्वार्टर सगळे चालू आहे. ते दिसत नाही. गंगाखेड, धारखेड, पूर्व हे आरोग्य स्कूल हे दिसले नाही. जाऊन सेल्फी घेतात. जे विरोध करतात मला या कामासाठी तेच जाऊन सेल्फी घेतात तिथं. संध्याकाळला जाऊन मस्त आरामशीर बसायचं, सेल्फी घ्यायचा. हे स्वतः ते म्हणणारे रोड करतात. भूमी अभिलेख बिल्डिंगला होती का, त्याला 5 कोटी. आणि सगळ्यात म्हणजे जे काम आहे, आज मला सांगा, संत जनाबाईंची जन्मभूमी आहे ना, आहे का नाही? मी उतरल्या सांगत आहे का नाही ना? हा, काहीतरी सांगत आहे मला. संत जनाबाईंच्या तिथं समजा किती पालख्या येतात दुरून, जेवढ्या कमीत कमी 100-150 पालख्या येत असतील ना. विदर्भातून येतात, गजानन महाराजांची पालखी येते, कितीतरी पालख्या येतात तिथं. त्या पालख्याचे सगळे म्हणजे वारकरी समुदायाचे लोक, टाळकरी, आमच्या माता बहिणी जे देवाला मानतात ते सगळे येतात. त्यांची काही व्यवस्था आहे का? त्यांची व्यवस्था आहे का? आंघोळीची व्यवस्था आहे का? सकाळी आपण जातो त्याची कुठे व्यवस्था आहे का? आपला कुठे याला जायचं असेल त्याची व्यवस्था आहे का? अशी कुठलीही व्यवस्था नाही. आता मी ती बिल्डिंग पाडली पलीकडची, 10 कोटीचं काम चालू आहे. जवळजवळ 100 म्हणजे तिथं भक्तनिवास, 100 भक्तनिवास, अटॅच बाथरूम, घाट त्या तिथं कमीत कमी आपल्या संचारभूमीच्या तिथपर्यंत पूर्ण घाट बनवणार आहे. व्यवस्थित चांगला घाट. हा जो नाला येतो सगळा नाला, त्या नाल्याची किती प्रॉब्लेम आहे नाल्याचा. हा नाल्याचं बांधकाम पूर्ण व्यवस्थित आपण नाला कॉन्क्रिटीकरण करणार आहोत. आज संत जनाबाईच्या बाजूतून नाला जातो, त्या नाल्याचं आपण जर बघितलं तर घसत आल्याला येते. कधी एखादं मंदिरही कधी म्हणजे काही व्यवस्था काही दुःखद घटना घडू शकते. म्हणून आपण तिथं ते पण करतोय. म्हणजे आतापर्यंत काय झालं नाही काम तिथे? संत जनाबाईंची जन्मभूमी आहे, तिथं का कोणी काम केलं नाही? अहो, एवढंच नाही, संत जनाबाई हे देवस्थान आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं. किती दुर्दैव, तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं, ते तीर्थक्षेत्रामध्ये मी घेतलं. आणि फक्त टीका करणं येतं. काय केलं हे सांगता येणार नाही त्यांना, काय करणार हे सांगत नाही. फक्त टीका करायचं, याच्या पलीकडे काहीच नाही. आणि खोटं बोलायचं, खोटं बोल पण रेटून बोल. आणि टीपी स्कीम अंतर्गत विविध कामासाठी जवळजवळ 28 कोटी हे प्रगती पदावर आहेत. डीपीडीसी येतं दलित वस्ती नंतर म्हणजे 9 कोटी. उपविभाग अधिकारी तहसीलदार म्हणजे निवासस्थान बांधकाम 16.5 कोटी. त्यानंतर उपविभागीय अधिकारी तहसीलदार कार्यालय म्हणजे जवळजवळ निवासस्थान बांधकाम ते 16 कोटी. गंगाखेड न्यायालयीन इमारत 45 कोटी. 4था फ्लोअर पडला आता, की दिसत नाही. न्यायालयाचा 4था फ्लोअर पडला ना, काही दिवसात ते न्यायालय तयार होईल. ते जवळजवळ 45 कोटी.
गंगाखेड मंडळ अधिकारी तलाठीसाठी आजपर्यंत तलाठीचा कोणी विचार केला नाही. मंडळ अधिकाऱ्याकडे ऑफिसचा कोणी विचार केला नाही. आज प्रत्येक तलाठ्याला ऑफिस बांधून दिलंय. बांधून दिले, कुणाचं बांधकाम झालं असेल, कुणाचं झालं नसेल, बांधकाम मंजूर आहे आणि ते बांधकाम सगळे त्याला स्वतःच्या जागेत बसायचे, स्वतःच्या जागेत ऑफिस बांधून दिले. त्याच्यानंतर आपण जवळजवळ डीपीटीसी पर्यटन वगैरे केले पुरातन विभागासाठी जवळजवळ 10 कोटी रुपये. तुम्हाला म्हणलं 10 कोटीचं काम, ते काम सुरू आहे आता. असे जवळजवळ टोटल 739 कोटी. आणि आता जे प्रस्तुत काम आहेत माझे, मी जे मंजूर होणारे काम आहेत, इथं सगळ्याच्या सह्या होऊन सगळं मंत्रालयामध्ये गेले, बैठक होणं बाकी आहे. जवळजवळ नगरोत्थान अंतर्गत रस्ते विकास काम 122 कोटी रुपये. आणखी मी जे म्हणलं तुम्हाला नंतर आणखी रस्ते करायचे ते 122 कोटी आहे. त्याच्यानंतर टीपीसी अंतर्गत विविध विकास काम 15 कोटी रुपये मंजूर आहे. आता त्याचं लवकरच टेंडर होईल. आणि झालं का टेंडर? ते टेंडर पण झालं, 15 कोटीचं टेंडर पण झालं ते. आणि नमामि गंगे योजनेअंतर्गत 400 कोटी रुपये. हे 400 कोटी इतके महत्वाचे. आज माझ्या हे वापराला त्याचा एवढा फायदा होणार आहे. माझे सर्व मुस्लिम बांधव असतील, माझे गोरगरीब असतील, त्या सर्वांना फायदा होणार आहे तिथे. कारण प्रत्येकाला तिथं दुकान लावता येतील, प्रत्येकाला गाडा उभा करता येईल. कारण रोज गंगाखेडमध्ये कमीत कमी 3 ते 4,000 लोक इथे येणार आहेत. पर्यटन स्थळ आपण बनवतोय. इथं बोटिंग आपण करतोय. इथं मोटरसायकल आपण ह्याच्यातून गाडीतून जाणार आहे, बोटिंग करणार आहेत, सगळं करणार आहेत आपण. आणि त्याच्यासाठी जवळजवळ आपण 400 कोटी रुपये जे आणले ते सगळं पर्यटन स्थळ अशा प्रकारे आपण बनवणार. पुन्हा उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड विस्तारीकरणासाठी आता 60 कोटी मंजूर आहेत. आता आपण जवळजवळ इथं 50 खाट होतं, आपण त्याला 100 खाट बोलतो. दुसरी नवीन बिल्डिंग करतोय दवाखान्याची. त्या नवीन बिल्डिंगला 60 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. तेही आपण लवकरच काम सुरू करणार आहे. आणि जवळ महिलांसाठी एक आपण हॉस्पिटल आणतो इथं. त्या महिलांसाठी हॉस्पिटल फक्त महिलांसाठी ते 60 कोटी रुपये आपण मंजूर झाले आणि ते लवकरच तेही काम सुरू होणार आहे. असे जवळजवळ मंजूर झाले कामं 700, म्हणजे कामं जे चालू आहेत ते 739 कोटी. आणि मंजुरी रस्त्यावर स्तरावर जे प्रस्तावित कामे ते 997 कोटी. 997 कोटी हे वाचून दाखवलं नाही. ह्याच्यातलं माझं चॅलेंज आहे त्यांना कुणाला म्हणणारला, ह्याच्यातलं काही खोटं असेल तर माझ्याकडे यावं. आणि यावं नाही, एका पत्रकाराला घेऊन यावं, इलेक्ट्रॉनिक मीडियाला घेऊन यावं माझ्याकडे, त्याच्यासोबत मी बोलायला तयार. एक शब्द याचा खोटा असला तर. आणि असे जवळजवळ टोटल 1736 कोटी रुपये, म्हणजे 997 कोटी रुपये आपल्याला काही दिवसात मिळतील. आणि नगरपालिका माझी तुम्ही निवडून देणारच आहे, मला माहित आहे. आणि ते मी पैसे आणणारच आहे. तुम्ही मला आशीर्वाद देणार आहेत हे मला 100% माहित आहे. आणि आपण जर मी काम केलंय जे गोरगरिबासाठी जे एक ऑफिसला माझं जे काम होतं, गंगाखेड शहरात 170 पेक्षा अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सभागृह योजनेमध्ये कुणाला ₹1,00,000, कुणाला ₹2,00,000, कुणाला ₹5,00,000 असे जवळजवळ आता ह्या वर्षभरामध्ये 170 लोकांनी मिळवून दिले. त्याच्यानंतर गंगाखेड शहरातील 950 नागरिकांना ई श्रम कार्ड काढून दिले. त्याच्यानंतर 4,850 नागरिकांना लेबर काढून दिले. आणखी ई श्रम कार्ड वेगळं आणि लेबर कार्ड वेगळं 4,850 लोकांना काढून दिलेलं आहे. मी पुन्हा 4,850 बांधकाम सुरक्षा किट वापरले. सुरक्षा किट 2-3 कार्यक्रम वाटले, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर गंगाखेड शहरातील 3,250 नागरिक राशन कार्ड काढून दिले. माझ्या ऑफिसवर म्हणतोय, बाकीच्या ठिकाणी भरपूर निघाले असते तर माझ्या लोकांना केलं. आणि गंगाखेड शहरात 5,320 बांधकाम कामगारांना भांड्याचं वाटप केलं. भांड्याचं वाटप केलं. मी भांडे आणून परभणीहून इथं आणतो. मी भांडे आणायला किराया देतो, मी पैसे देतो, गाडी मी अरेंज करतो, मी सगळं करतो. आणि पद्धतशीर बोलून त्या माझ्या गोरगरिबांना भांड्याचं किट गोरगरिबाला बोलून देतो, त्यांना जीव खाऊ घालून देतो. आता आपण जर बघितलं इतर जिल्ह्यामध्ये कोणी करता काय मला सांगा. जिल्ह्यामधला कोणता आमदार करतो का मला सांगा. ते असं एकंदरीत जे मी करतो माझ्या लोकांसाठी जे मी करतो ते जिल्ह्यामध्ये कोणीही करत नाही. काय मराठवाड्यात मी कोणी करत नाही. जाऊन घ्या जिल्ह्यावर घ्या म्हणतात. जिल्ह्यावर घेणं होते का नाही घेणं होते, बाकी कुणाला मिळतंय काय होतंय. पण गोर ज्याला ऍक्च्युअल भांडे पाहिजे, ज्याला ऍक्च्युअल कामाचं किट पाहिजे त्याला मिळत नाही. लक्षात बांधवा.
गंगाधर शहरात माझ्या ऑफिस 4250 पेक्षा अधिक नागरिकांना संजय गांधी निर्णयाचा मी फायदा करून दिलेला आहे. गंगाधर शहरातील 430 स्त्रियांना टेलरिंग आणि ब्युटी पार्लरचा व्यवसायाचा ट्रेनिंग आपण मोफत ट्रेनिंग दिलेली आहे. हे कुणी केलं? गंगाखेड शहरातील 3900 नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढून दिले आहे. गंगाखेड शहरातील 650 महिलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला. गंगाखेड शहरातील 6500 महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझ्या ऑफिसमध्ये ऑनलाईन करून दिलं. गंगाखेड शहरातील 7984 वृद्ध नागरिकांना चष्मे खाते चेअर आणि व्हीलचेअर सेवा केंद्रासाठी इत्यादीसाठी प्रत्येकी 3000 रुपयाप्रमाणे 240 कोटी रुपये शासनाकडे मिळवून दिले. गंगाखेड शहरातील मजूर विकास निधी 739, मजूर ठराविक प्रस्तावित निधी 997 कोटी. असं जर आपण जर विचार केला, एवढे सगळे हे कामं एवढं सगळं मी करून दिलेलं आहे. आणि आता खरं पाहिलं म्हणजे जर इतरांवर जर बोलायचं म्हणलं तर आपण जर बघितलं समोरचे उमेदवार जे उभे ते कशासाठी उभे? तुम्हाला भुकेले, जरा भुकेले. त्यांना माझं लुटून आणखीन काही तेवढं समाधान झालं नाही, आणखी लुटण्यासाठी उभे, लुटण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, 2 असे आहेत भुकेले, तिसरा एक उभा आहे मुस्लिम, आपल्या समाजाचा मुस्लिम बांधवाचा एक तिसरा एक उभा आहे. ते कुणासाठी उभा आहे? कुणासाठी उभा आहे तो? कशासाठी उभा आहे तो? तो निवडून येणार आहे का? त्याच्या खाली एखादा नगरसेवक आहे का? तो कशासाठी निवडणूक लढतोय? तो कोणाला तरी मदत करण्याची निवडणूक लढतोय, लक्षात ठेवा. हे माझ्या मुस्लिम बांधवांनी लक्षात ठेवावं लागेल. कारण कुणाला तरी मदत व्हावी याच्यासाठी ती निवडणूक काढल्या जाते. आणि पहिली गोष्ट, निवडणूक करायला हरकत नाही. तुम्ही सगळे उमेदवार उभे करा ना, उमेदवार उभे करायचे. आता गणेश जरा समजा निवडून आले, काय करणार? निवडून आल्यानंतर काय करतील हे बघा. हे असा उतारा पाडणार, असू द्या की ज्याच्या पायाखालची माती घसरून गेली ना, वाढून गेली ना, त्याची अशा काळाचा नसते. ही जनता बघायला माझी. उतावीपणा किती असावा हे उदाहरण तुमच्या समोरच आहे, बाहेर नाही. आणि खरं आहे, कुठली गोष्ट करू खरं आहे ना, म्हणजे डिस्टर्ब करायचं. आणि मला डिस्टर्ब करून तुमचं काहीच होणार नाही. बोला तुम्ही काय मला डिस्टर्ब करता? तुमच्यात काय जमाचं नाही डिस्टर्ब करता, तुम्ही मला डिस्टर्ब काय करणार? होईना काही जीवाची नाही. आणखी ते काय होईना काही जीवाची नाही. आणि बांधवांनो, तुम्ही सगळं म्हणजे दाखवून दिलेलं आहे. तुम्ही सजाही दिलेली आहे आणि तुम्ही दाखवूनही दिलेलं आहे. आणि हे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नाही, राष्ट्रवादी आपले काँग्रेसचे 2024ला उमेदवार होते, नॅशनल पक्षाचे होते का नाही? पण मला सांगा, कुठं महाराष्ट्र सोडा, देशात घडलंय का एखाद्या रनिंग आमदाराचं डिपॉझिट गेलंय? देशात घडलं का? देशात जर घडलं असेल तर मला दाखवा. फक्त मी ह्या निवडणुकीत मी मागा घेतो. देशात घडलं का दाखवा. तो इतिहास तुम्ही केलेला आहे. किती मोठा इतिहास आहे तो. गिरणी बुकामध्ये नोंद झालेली आहे. गिरणी बुक आपल्याच्यामध्ये नोंद झालेली आहे. आणि मी कुठं होतो तेव्हा? जेलमध्ये होतो ना. आणि दुसरी गोष्ट, जेलमध्ये असताना इथं माझे मुस्लिम बांधव भरपूर आहे. एका दिवसात चेंज केलं त्यांनी सगळं. त्यांना फादर आहे ते माझे सगळे मुस्लिम बांधव. एका दिवसात चेंज केलं, एका दिवसात. आणि हे म्हणाले म्हणजे मी येत नाही, बाणाला मतदान करा.
बिघडलेले सगळे मुस्लिम बांधव माझे हे दर्जामध्ये बांधले मारा ट्रॅक्टर मध्ये हे माझा इथला मुस्लिम समाज इतिहास घडवणारा मुस्लिम समाज आहे माझा. तुम्ही काय करा उभा टाकून तुम्हाला वाटतं मी मतं घेतो आणि मतं घेऊन दुसऱ्याला कोणा तरी मदत त्याला काढतो. तू मतही घेऊ शकत नाही बाबा, तू काहीही करू शकत नाही. कुणा उभं केलं तुला हे तर सांग ना. पैसे बी म्हणतो काहीच नाही म्हणतो उभं कुणी केलं. आणि मुस्लिम बांधवांना मला सांगायचंय, विनंती करून सांगायचंय, लक्षात ठेवा. कारण मी याच्यासाठी सांगायला तुम्हाला, माझ्याजवळ मी जे मुस्लिमासाठी केलंय अख्ख्या या गंगाखेडमध्ये नाही, या परभणी जिल्ह्यात मला दाखवा मी जे केले कोणी केले का ते. आता पालघरचा नगराध्यक्ष कोण आहे? जिया पठाण मुस्लिमचा आहे. आज मी तिकीट किती मुस्लिम समाजाला दिले आहेत? आता या विधानसभा आता त्या निवडणुकीमध्ये किती दिले? 9 सदस्य मुस्लिमचे दिलेत मी. हे बोल मला ते पुतण्याबाईचं प्रेम करता येत नाही. पुतना मावशी काहीतरी म्हणतात ना, पुतना मावशीचं प्रेम मला कधी करता येत नाही, लक्षात ठेवा. अरे तुम्ही काय ठिकाण आहे तुमचा? युतीमध्ये आहेत, युतीमधून लगेच तिकडे जाऊन आपलं शिवसेनेचं काम करणार, लगेच दोनचा प्रवेश करणार, लागेल पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येणार. आज तुम्हाला लोक विश्वास कसे ठेवते? कोण ठेवणार तुमचा विश्वास? तुम्ही माझ्यावर काय काय टीका केल्या, कशा कशा केल्या? मी तर टीका करत नाही तुमच्यावर, मी सत्य आहे ते बोलतोय. हे सत्य आहे का नाही बाबा? माझं काही सत्य असेल तर बोला ना. तुम्ही माझ्यावर एवढा आरोप केले, सगळं केलं, कोर्टात केले, काय झालं? बघितलं गुरगुरी कशी येते? गुरगुरी आहे भाई, ही गुरगुरी एवढीच गुरु, ह्याच्यानंतर काहीच नाही कोणा. ह्याच्यानंतर काय तुम्ही दाखवूनच देणार आहे. आता तर तुम्ही पेटून उठणार आहेत, मला माहित आहे. उठणार आहेत का नाही पेटू नका. हात वर करून सांगा पेटून उठणार आहेत का नाही? महिला मंडळ सांगा. आणि खरं पाहिलं म्हणजे क्यू येते मला, क्यू. काही गोष्टी बोलू नयेत पण बोलावे वाटायला. आता तुमच्या घराचा लिलाव निघालाय, आता ते वाचलाय लोकमत, कालचा लोकमतलाय. तुम्ही ते सापडत पाहिजे बघा. आमच्या ताकद आहे, आमच्यावर काहीतरी वेळ तर आम्ही ती वेळ आम्ही मारून बरोबर कशी वेळ घ्यायची ते घेतो. आमच्या ताकद आहे. मी कधी बोललो नव्हतो आतापर्यंत, मी कुणावर आतापर्यंत टीका केली नव्हती. पण माणसाचा संयम सुटतो का नाही माणसाचा संयम? अरे काही काय तू म्हणजे मी केलेल्या कामाला, मी काम केलेलं आज तुम्ही कमीत कमी मला केलं म्हणू नका. त्याला कमीत कमी वृत्त करू नका ना, त्याच्यामध्ये बदनाम तर करू नका ना. कमीत कमी मदत म्हणजे काय? तिकडे मिटिंग झाली म्हणजे साहेबाची पूर्ण हे सगळे नगरसेवक मात्र साहेब तुमचं काही झालंय का? कारण कशाचं नाही म्हणजे तिकडे सगळ्या पब्लिक मध्ये म्हणाले मोठे साहेबांचं मिटलं, तिकडे झालं आणि जागा मला तर मी कुठला तरी उमेदवार द्यावे आणि असं म्हणायला सांगितलं. सगळे नगरसेवक माझ्याकडे उमेदवार साहेब ते व्हिडिओ करून तुम्हाला तिकडे सांगावं लागते म्हणले. त्यांनी मग परीक्षा बघू बघायला काही असं वाटलं मला, खरंच मिटलंय का, खरंच काही झालंय का, आणि खरंच साहेब व्हिडिओ करतात का? लागली बोलवलं, व्हिडिओ केला आणि टाकला. बापू 14 निवडून आला तू कशावर? फक्त अफवावर. सांगितलं मी येत नाही, मी म्हणलो म्हणे मी तर येत नाही, घड्याळाला मतदान करा. किती खोटं बोलता, काय करता? आताही झाले तिकडे म्हटलंय ते डमी उमेदवार देणार आहेत आणि मलाच मतदान करणार आहेत, मलाच देणार आहेत निवडून. माझ्या डोक्यावर परिणाम झाला, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला बाबा. मी माझी जनता वाऱ्यावर सोडून देणार आहे का? ती जनता माझी वाऱ्यावर सोडून देऊ शकतो का?
आणि एवढंच नाही, तुम्ही बघत असाल शहरामध्ये किती जोरात काम चालू आहे. त्या टाकी आता बांधून इथली टाकी शनिवारवारी टाकी होत आली. अशा किती 7-8-10 टाकी आहेत अशा. आणि शहराला बिस्लरीचं पाणी एखाद्या वर्षामध्ये बिस्लरीचं पाणी मी तुम्हाला रोज देणार आहे. रोज पाणी. हा माझा तुम्हाला विश्वास तुमचा मी देतो. हा माझा तुम्हाला शब्द आहे. रोज पाणी देणार आहे. या शहरामध्ये एकही रोड शिल्लक ठेवणार नाही. कुठला रोड शिल्लक ठेवणार नाही. या शहराचा विकास म्हणजे माझा ध्यास आहे. माझ्या मनामध्ये रात्रंदिवस फक्त हा शहराचा विकास आणि मतदारसंघाचा विकास, याच्याशिवाय माझ्या मनात कुठली गोष्ट येत नाही. आपण जर बघितलं या शहरामध्ये पहिली काय अवस्था होती, आज काय अवस्था आहे. काही जण म्हणले ते मार्केट आहे, मार्केटमध्ये ते रोड रस्ता करता येत नाही म्हणायचं. ह्याच्याने करणं होत नाही म्हणून रस्ताच करता येत नाही म्हणायचे. मार्केटमध्ये मार्केट एरिया आता येत नाही तर लांगण मोठ्यामध्ये मार्केट मोठ्यात रस्तेच करता येत नाही म्हणजे. आता कसे केले असते मोठ्यात पुन्हा जायकवाडी रस्ता करता येत नाही म्हणजे. डोल्याचे रस्ते दिले जायकवाडीमध्ये झाले आहेत का? झाले साहेब त्या रस्त्याला 50 वर्ष. म्हणजे 5-50 वर्षापासून जी चीज होणारी नाही ती केली. तुमची काही इच्छा शक्ती नाही काम करायची. तुम्ही सांगतही नाही आणि तुम्हाला माझ्यावर बोलल्याशिवाय तुम्हाला घटतही नाही. तुम्ही माझ्यावर बोलल्याशिवाय तुम्हाला घटतच नाही. पण बोलायला तुम्हाला आहे काय तुमच्याजवळ? कोणी कोणाच्या बायकोसाठी करायलंय, कोणी स्वतःसाठी करायलंय, कोणी मुलासाठी करायलंय. पण मी ह्या जनतेसाठी करावं, लक्षात ठेवा. आणि निर्मला देवी गोपाळदास आपल्या माझे नातेवाईक आहेत ते. एक माझं नेतृत्व आहे आणि मी सांगतो हे नेतृत्व कसं आहे. नेतृत्व 2 शब्द सांगतो मी तुम्हाला. आज 40-50 वर्षापासून राजकारणामध्ये 40 वर्षापासून प्रत्येक लढाई लढलेली आहे. ते अनुभवी नेतृत्व आहे, मुरंबीर नेतृत्व आहे. आज जिल्ह्यामध्ये जर कोणी नेत्याला इथे नेत्याला त्यांच्या घरी यावं लागतं. कुठलाही नेत्याला त्यांच्या घरी यावं लागतं. इतकं मुरंबी नेतृत्व आहे, अनुभवी आहे. त्याच्यानंतर योग्य काम करणार आहे, स्वच्छ काम करणार आहे. म्हणजे इतकं चांगलं नेतृत्व मी दिलंय तुम्हाला. आता म्हणते मागच्या वर्षी आम्ही तापड्याला निवडून दिलं होतं तर ते गोपाळ शेट्टी सांगितलंय, जाहीर सांगतात ते. आणि जे माणसानं काही गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या असतात की त्याची तेवढी दुसरी त्याच्यापेक्षा मोठी सजा नाही. मला म्हणजे तुमच्या पोराने कोणता पिक्चर काढला, मी मला ऍक्शन प्राईम मिनिस्टर. आणि तसं एखाद्या वेळेस ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष होतो म्हणे आमचा, झाला आमच्या केलं ऍक्सेप्ट त्यांनी. पण ते नेतृत्व असं आहे, इतकं चांगलं नेतृत्व. मी सांगतो गंगाखेडमध्ये आहे का मला सांगा. काही लोकांनी सांगितलं साहेबांनी 6 वर्ष गेले, 9 वर्षे 6 वर्ष गेले आणि साधा एक नगराध्यक्षाचा उमेदवार बनवू शकले, ते कार्यकर्ता बनवू शकले. मला त्या कार्यकर्त्यालाच विचारायचं कोण उमेदवार सांग बाबा इथे गंगाखेडमध्ये. त्याला झेडपी वगैरे पण तुम्हीच केलं ना. कोण उमेदवार आहे ते सांगा. अरे गुलाल मीच लावला ना तुम्हाला. गुलाल कोण लावला? मीच लावला गुलाल. तसं गोपाळ शेठच्या बद्दल जर बोलायचं म्हणलं तर खूप चांगलं काम करणार आहेत ते. आणि त्यांना पटत नाही कुणाच्याकडे. योग्य काम पटतं, चांगलं काम त्यांना पटतं. त्यांना एखाद्या यांनी मला वाटतं पत्रकारांनी शब्द विचारला तुम्ही कशावर काम करणार. त्यांनी सांगितलं मी प्रथम स्वच्छतेवर काम करणार. शहराची स्वच्छता प्रथम मी पाण्यावर काम करणार आहे, स्वच्छतेवर काम करणार आहे. प्रथम मी शहराला पाणी देणारा, स्वच्छता ठेवणार हे त्यांनी पहिले पत्रकाराला सांगितलं. आणि शहरामध्ये तुम्ही आता बघितलं असेल कुठं पूल वाकडे, कुठं तारा फुटून गेलेले. शहरामध्ये
लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे. माझ्या डेप्युटेशन मधून आता मी 5 कोटी रुपये दिले, 5 कोटी. आणि त्याचं टेंडर झालं, सगळं झालं. एकही कोण वाकडा तिकडे राहणार नाही शहरामध्ये. मी सांगतो तुम्हाला 25 जवळजवळ नवीन डीपी दिले शहरामध्ये. 200 जे पण डीपी दिला मी. त्याच्या अगोदर 200 डीपी खाली आपल्या तालुक्यामध्ये दिला होता, टोले गलीमध्ये दिला होता. प्रत्येक नवीन डीपीटीसी माझ्या फंडातून दिले 5 कोटी रुपयाचा. त्या लोकांना तार असते, आपल्या संतजनांच्या बाजूला एक पूल आहे, हे सगळं काढण्यासाठी सांगितलेलं आहे. यामुळे आज मी आपल्याला, तुम्ही सगळे ओळखता, तरी पण मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, हात जोडून विनंती करायची आहे. तुम्ही विकासाला मत द्या, विकासासाठी मत मागणार आहे. पुढे मला हे सगळे जवळजवळ राहिलेले कामं जे अपुरे ते पूर्ण मला करायचे. पुढे 900 कोटीच्या आसपास जवळजवळ पुढे मला पैसे आणखी आणायचे. ते सगळे प्रस्तावित आहेत, तिथून ते पैसे मला घेऊन यायचे आहे. त्यामुळे मला माझ्या गंगाखेड विकास आघाडीला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. आणि माझ्या मुस्लिम बांधवाला मला सांगायचंय, मत वाया घालू नका. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, मत वाया घालू नका. वाया घालू नका. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, मत वाया घालू नका. मत फक्त विकास आघाडीला दिलं तरच तुमचं मत वाया जाणार नाही, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुमचा वडील इस्तेमाल होतो, ते कोणी नीट करून दिलं सगळं. तिथं पाणी कोणी करून दिलं. तुमच्या प्रत्येक मजिदीवर टाक्या कोणी बसवल्या, ट्रेन मी दिलं. परळीला इस्तेमाल झाला. माझ्या शेतातून रोड, माझ्या कंपाऊंडवर तोडून मी रस्ता दिला. आणि इथेही किती गंगा आपले जेवढे रस्ते केलेले, रस्ते तुमच्या कुठून रस्ते गेलेले. त्याच्यानंतर तुम्हाला खाली आपल्या गोदावरीच्याकडून पाणी गेलं असतं, त्या खाली तिथं जवळ 50 लाखाचा कडक म्हणजे रस्ता, म्हणजे मला वाटतं हे बांध बांधून दिला तुम्हाला, कॉन्क्रीट रस्ता बांधून दिला की पाणी येऊ नये. ते जर रस्ता बांधला नसता, तो कंपाऊंड जर बांधला नसता, आपल्या शहरात तिथं पाणी घुसलं असतं. मी अनेक कामं केली, अनेक कामं करायचे. मला सगळे शहर जे आहे ते शहर स्वच्छ करायचंय, चांगलं शहर करायचंय. आता तुम्ही बघितलं असं निवडणुकीमध्ये कोणी मताचा विचार करेल ना, 100 150 मत वाया घालेल का? कुठलीही गोष्ट म्हणतो ठीक आहे बाबा, निवडणूक होऊ दे, नंतर बघू. पण मी हे एक लक्षात ठेवा, 150-200 मताकडे किती असेल तर मी काय करायच्या मताकडे अजिबात पाहिजे नाही म्हणलं तुमचं मत. ज्याला द्यायचं त्याला द्या, पण डुक्कर मुक्त गंगाखेड मी करणार. डुक्कर मुक्त गंगाखेड झालंच पाहिजे आणि ते मी करणार. आज जर बघितलं, हातातले पिशवी घेऊन चालले डुक्कर. कुणी वाळू घातला असेल तिथं जाऊन ते खाऊन चालले. शहरात कुठेही जा, अहो आमचं ते आमचे हे बाबा मुलाचे वडील संभाजी पोली गाडीवर पडले, हात तोडला, डुकर आलं म्हणजे. आज कितीतरी ऍक्सिडेंट व्हायले. घरात घुसायले, घरात घुसून काही खाल्लं काही करायला. आज तुम्हाला डुकर करायचे, धंदा करायचा करा ना. कोण नको म्हणताय, बंदिस्त डुकर करा ना, बंदिस्त डुकर करा. आणि बंदिस्त जर केलं त्याला खाऊ हवा सगळं करा. हॉटेलवरून थोडी तस्ती घ्या ना. थोडी तुम्ही जर बंदिस्त केलं, प्रत्येक हॉटेलचं जे उरलेलं आहे ते घेऊन जाऊन त्याला घ्या, ते बी फुकट मिळणार आहे. आणि तुम्हाला करायचं तसं करा. आणि ते तुम्हाला शेत आहे, जमिनी, तिकडे जाऊन करा. गावात का खुलेआम दारू पाडाले, खुलेआम दारू पाडून इथं दारू पाडायला जवळजवळ 22 लोक त्या रेल्वे पट्टीवर मेले. आणि दारू द्यायची, दारूला दिलेल्या पैशाला व्याज लावायचं. आत्महत्या काय करणार? ते वडिलांचे पोरं बिचारे तुडून हिंमत करून आले. थकू आपण कुठतरी कदाचित त्यांना केव्हा वाटत असेल, दिले की त्यांच्यावर व्याज लावायचं. रोज 100 रुपये तर रोज त्याला 5 रुपये 10 रुपये घ्यायचे. ते धंदे कसे चालते बाबा? हे चालणार नाही धंदे. आणि मी खरंच सांगतो, मी गुंडगिरीचा कडदन गाव आहे. गुंडगिरी अजिबात मला पटत नाही, गुंडगिरी होऊ देणार नाही. गुंडगिरी करायचा तर तुम्ही विचार करा. माझा जन्म गुंडगिरी संपवण्यासाठी झालेला आहे.
माझा जन्म या त्या तिन्ही तालुक्याचा विकास खेळ झाला, या शहराचा विकास खेळ झाला. आणि तुम्ही जे मला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम विसरू शकतो का? 2019ला जेलमध्ये असून तुम्ही मला निवडून दिलं आणि हे कामं जे झाले ते 2.5 वर्षात झाले. आता 1 वर्ष झालं, 1 वर्षामध्ये आणखी निधी मला मिळाला नाही. कोणी कोणी म्हणते निधी आमचाच आहे, भाषण करते निधी आमचाच आहे. हो बाबा, निधी काय तुम्ही खिशातून करत नसतो, निधी आपणच करावं लागतं. पण पाय झिजवावं लागतात आणि पाय एवढे झिजवावं लागतात की सर्व माझ्यासोबत आलेले माणसं माझ्यासोबत टिकत नाही, कुठेतरी बसतेच जाऊ. मंत्र्याची सही घेतली, ते कुठं कुठं जात आहे ते बघावं लागतं. पाण्या टेबल गेलं ते बघावं लागतंय. आणि पूर्ण सगळं झालं. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही बघितलं असेल काम मंजूर होता, संपूर्ण टाइम काय फरक पडतो? टाइम संपला हे काय कुठला काय टाइम दिला का? कसला टाइम आला नसलं का? जनता ऐकायला नंतर बोलायचं आपण. 15-20 मिनिटं काय एवढं टिपटाप पोलीस बी चालतात काय? आता पोलिसला कळालं नाही का डिम 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 आलं? हे पोलिसला कळालं नाही. त्यांनी सांगायला नव्हतं का पाहिजे? इथं सभा चालू आहे आणि सभा चालू असताना पोलिसला कळत नाही का? इथल्या समजायला नाही, घेतल्या बियाला समजलं नाही, काही त्या डिवायसला समजलं नाही, कुणाला समजलं नाही? समजायला पाहिजे होतं बाबा सभा चालू आहे, नोबल करू नका. पण ते डिम 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 चालू होतं त्यांचं. वाजविलं थोडं मग गेले. आम्ही 1 तासभर इथून सोडत नाही. आम्ही काय प्रॉब्लेम नाही, मग नाही सोडत तासभर. पण मी काय ही जे पब्लिक आली ना, ही पब्लिक मी पैसे देऊन आणलेली नाही ना, पुन्हा 10 रुपये देऊन नाही आणलेली. ही पब्लिक आलेली जी आहे ती स्वतःच्या मानानं माझ्या जे नगरसेवक उभे त्यांनी आणलेली पब्लिक आहे. तुमच्यासारखी पब्लिक मी पैसे देऊन आणत नाही. आणि आपण जर बघितलं, मी सांगत होतो तुम्हाला की मला जे निवडून दिलं तुम्ही, तुमचे उपकार कधी गंगाखेड भाषेचे उपकार कधी फेडू शकत नाही. माझ्या कातडीचे डोळे करून होऊ द्या तुम्हाला, तरी फेडू शकत नाही. मी फक्त तुम्हाला प्रयत्न करावा, तुमचा म्हणजे तुम्हाला विकास करायचा प्रयत्न करतोय, तुमचा उपकार फेडण्याचा प्रयत्न करतोय. आज बघितलं 2024ला निवडणूक झाली. अशा निवडणुकीमध्ये कशा प्रकारची निवडणूक झाली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तरी पण माझ्या सगळ्या बांधवांनी मला निवडून दिलं. सर्व जाती धर्माच्या माणसांनी सर्व मला मतदान केलं. कोणी म्हणते मराठा समाजानं असं केलं तसं केलं, मी असं म्हणणार नाही. त्या पूर्णेमध्ये फक्त 18,000 मतं होते, 40,000 मतं कुठून झाली. त्या पूर्णेमध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजाची मतं मला पडली. मी जाती धर्म कधी केलं नाही, जातीवाद कधी करणार नाही, आयुष्यात करणार नाही. मला जातीवादी कळत नाही. मी कारण माझं आयुष्य जे आहे जवळजवळ 30-35 वर्षे केरला, बंगाली, उत्तर प्रदेश, बिहारी या सगळ्या अशा लोकांनी घातले. धर्माला कामं करण्यात त्या लोकांनी घातले. त्याच्यामुळे मला जाती धर्म कधी कळाला नाही. इथं आल्याचं तर समजायला लागला, पण तरी समजला तरी मी करीत नाही आणि मी करणारही नाही. लक्षात ठेवा, फक्त माझी एकच विनंती आहे ही जे नगरपालिका आहे अपुरे कामं पूर्ण करण्यासाठी आणि परत आणखी मला जे 900 कोटी आणायचे त्याच्यासाठी नगरपालिका माझ्या हातात आहे. विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि मी आपल्याला माझे एक थोडं 2 मिनिटात आता वाचून दाखवतो. नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला आहेत. नगराध्यक्ष जे सर्वसाधारण महिला आहेत सौभाग्यवती निर्मला देवी गोपालदास तापडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. यांना आपण खूप जास्तीत जास्त मतांना आपण निवडून द्या ही माझी विनंती आहे आपल्याला. तसेच नंबर 2 वार्डामधून प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 1 डॉक्टर फिरोज गफार शेख हे ओबीसी मधून उभे आणि सर्वसाधारण मधून सौभाग्यवती पार्वतीबाई वैजनाथ टोले या दोघांनाही बहुमतांना आपण निवडून द्यायचंय. आणि सोबत आमच्या निर्मला विसरायचं नाही. 2 आणि 3 निर्मला 3 फुल्या आपल्याला द्यायच्या. 3ला 3 फुल्या आपल्या उमेदवारात पडल्या पाहिजेत. 2 नंबर वार्डामधून सौभाग्यवती वनिता सत्यपाल साळवे वनश्री
तुम्ही घडू शकता किंवा आता जी निवेदन तुम्ही कधी घडू शकता. आता डॉक्टर तर असे की त्यांना जर मुलं आले डॉक्टर साहेब या मुद्दा केला गेला तुरंत लगेच आहे बरोबर बरोबर तुरंत लगेच आहे ना. स्वच्छता केंद्र स्वच्छता शकते. तिसरं वाद क्रमांक आपला वाद क्रमांक 3 मुर्जा बेगम नसीर अहमद हे ओबीसी महिला और सर्वसाधारणमध्ये सय्यद रजमाबी सय्यद मनु हे आमचे 4 भाई और नासिर भाई. आप देखो मेरे उम्मीदवार भी कैसे दिए, इनको पकड़ सकते हैं आप और सतत काम में है ये हो गए नहीं काम में रहते कि नहीं दोनों. नंबर प्रभाग क्रमांक 4 मध्ये सौभाग्यवती वर्षा राहुल कुर्णाळे. कुठे पुढे 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 इकडे आणि सर्वसाधारण मध्ये पुरुष मध्ये कुशल आणि लॅनपल्लेवार हे 2 उमेदवार दिलेले. नंबर 5 मध्ये सौभाग्यवती सीता उद्धव शिंदे आणि राधाकिशन रावसाहेब शिंदे. कुठे कुठे आहे उद्धव हात जोडा. हे सतत लोकांची सेवा करण्यामध्ये असतात. सतत हे उद्धव आणि ही जोडी सगळ्यात जास्त काम करणारी जोडी आहे लक्षात ठेवा. मी आवडा निवडच करू शकत नाही कोण जास्त काम करायला सांगू शकत नाही. असे काम करणारी माझी नगरसेवक आहेत सगळीकडे. त्याच्यात 6 नंबरमध्ये सौभाग्यवती राजेश्वरी भीमाशंकर दामा हे दामा आणि नंतर सर्वसाधारण मध्ये दीपक गोपालदास तापडिया. नंबर 7 मध्ये मनीषा प्रमोद कुमार साळवे. त्या प्रमोदपेक्षा ऍक्टिव्ह आहे. प्रमोद इकडे तिकडे करू लागला की नीट करणार आहेत त्या प्रमोदला. आणि ऍडव्होकेट अकबर सय्यद. ठीक आहे. 8 नंबर वार्डमध्ये ऍडव्होकेट कलीम रेमुद्दीन शेख. कुठं आहे कलीम? कलीम कुठं आहे बाप्पा? ठीक आहे. आणि सर्वसाधारण महिला सौभाग्यवती कविता संदीप राठोड. आणि 9 नंबर वार्डमध्ये प्रवीण बी बाबा मियासे आणि अंकित विजयकुमार तापडिया. नंबर 10 मध्ये सतीश लिंबाजी घोबाळे आणि सर्वसाधारण महिलांमध्ये चिमुताई नागनाथ कासले. हे सतत कामामध्ये असतात. सतत कामामध्ये. 11 मध्ये सुमित शिवाजी कामत आणि तपसून इंतेशार सिद्दीकी. हे दोघं या दोघांनी जे काम केलंय जवळजवळ सगळ्यांना पीटीआर करून दिलं का नाही? 600 पीटीआर करून दिले का नाही तुम्हाला सगळ्यांनी? आणि सगळे पीटीआर जे काय पीटीआर होत नव्हते होतच नाहीत मला ते पीटीआर. कसे होत नाही बाबा? जर करायचं ठरलं तर उपोषण करून थोडे पीटीआर होत असते. त्याला काम करावं लागतंय. काम केल्याचं पीटीआर कसं होईल? आणि ते पीटीआर करून दिले आणि चांगला कार्यक्रम घेऊन दिले आणि स्वतः कुठे लाईन गेली कुठे गेले की राजे बाबा छोटू लाईन गेली इंतू लाईट गेली लगेच इंतू नाही 2 जण उभे आहेत सगळी लाईट पीटीआर असेल असे उमेदवार आम्ही दिले. तुमच्या हक्काला ओढ करणारे उमेदवार सगळे दिलेले आहेत. तसंच दुसरा 12 नंबर वार्डमधून तुकाराम दिगंबर तांबळे. कुठं आहे ते तांबळे? आहे काय खाली आहे? कुठं आहे? बरं ठीक आहे. आणि श्री माधुरी प्रताप मुंडे. प्रताप आहे काय? तिथून हात दाखवा रे तेव्हा तिथून ठीक आहे. हे बघा आमचे उमेदवार कसे
काहीतरी मान सन्मान नको आहे. कुठे जाऊन उभे टाकले, तिकडे इकडं तिकडे कुठे जाऊन उभे. पुढका आहेत उमेदवार आमचे, कुठे आहेत ते जनतेमध्ये आहेत उमेदवार आतापासून. मान सन्मान इतर स्टेजवर नाही पाहिजे त्यांना. कुठे उभा टाकले इकडं तिकडे कुणीकडे. आणि 13 नंबर मध्ये नगमा बेगम मोहम्मद खान पठान. राजूभाई कुठे? आता नगमा बेगम मोहम्मद खान जो है, इनके मम्मी को भाभी बोलते हैं सब, लेकिन वो मेरी दीदी है, मेरी भाभी नहीं है. वो मेरी दीदी है. नगमा बेगम बोले तो मैं बहुत बार उनके घर पे भी गया हूं और मेरे को कुछ खिलाए बगैर आने नहीं देती मेरे को वहां से. समाज सुधारक है, बोलते हैं सब वार्ड में बहुत अच्छा काम करती है. तो इतनी अच्छी मैंने 13 में भी ओबीसी में महिला दिया है. और सर्वसाधारण में मोहन बाबा साहेब बोलके आणि हे उमेदवार दिलेले आहेत. असे एकंदरीत 13, 26 उमेदवार आणि एक आपला अध्यक्षाचा उमेदवार सौभाग्यवती निर्मादेवी गोपाळ तापडिया यांना बहुमताने तुम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि निवडून देणार आहेत का नाही सांगा. नगरपालिका वर माझा आपला झेंडा फडकवणार, नगरपालिका फडकवणार का नाही. हे खूप काही आणखीन बोलणार आहे. तिथे एक सभा होणार आहे माझी. सगळ्याच ऐकून शेवटी बोलणार आहे मी. तिथं सगळे उत्तरं देणार आहे. कोण कोण काय बोलल मला बघावं लागेल. किती खोटं बोलतात, खोटं बोल रेटून काय काय करतात, त्याचे उत्तरं सगळ्यांना देणार आहे. आता कुठवर मी म्हणजे माझ्या डोक्यावर पाणी जाऊ तुम्ही गपची बसू काय. दिलकर चौकामध्ये सभा आहे, शेवटची सभा आहे. आणि 29 तारखेला सभा रात्रीची आहे. मस्त आहे. काय परमिशन वगैरे घेऊन ठेवलंय मी, त्याच्यामुळे काही विषय नाही त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक तुम्हाला इथं उन्हापाण्यामध्ये थांबावं लागलं. तुम्ही सर्व माझ्या अखेला उद्योग सगळे इथे जण आलात. माझ्या माता बहिणीचं मनापासून स्वागत करतो. या जनतेचं सर्वांचं मतदारांचं मनापासून स्वागत करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. उमेदवार या पुढे, उमेदवार बाळासाहेब या पुढे, बाळासाहेब या सगळे लावा. वर